बदलत्या हवामानामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे। कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी यंदा वाहतूक यंत्रणा वाढवली आहे। ऊसाचं गाळप अधिक व्हावं यासाठी बिद्री साखर कारखाना 20 किलोमीटर अंतरासाठी प्रति टन 75 रुपये जादा वाहतूक खर्च देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांनी केली। बिद्री साखर कारखान्याच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। बिद्री सहकारी साखर कारखान्याची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। विषय पत्रिकेचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करून शासनानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। गेल्या वर्षी सुमारे 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप कमी झालंय। त्याचा परिणाम सहवीस प्रकल्प, इथेनॉल आणि मोलॅसिस उत्पादन झालाय। येत्या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। त्यासाठी जादा 100 ऊस तोडणी टोळ्या येणार आहेत। कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यंदाच्या हंगामात उच्चांकी ऊस गाळप करण्यासाठी सभासद आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन के.पी. पाटील यांनी केलं। यावेळी व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले यांच्यासह संचालक आणि शेतकरी सभासद उपस्थित होते।